नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे अखेर निलंबित। सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयाने शिंदे मात्र पुढे गायब। काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो। मात्र ते अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। 2024 लोकसभा विधानसभेचे इलेक्शन तोंडावर आलेले असतात सगळ्याच राजकीय पक्षाकडून आपल्या पक्षांसाठी प्रचार मात्र आता जोमात सुरुवात झालेली आहे। असं जरी असलं तरी उद्धव ठाकरे मात्र सातत्याने आक्रमक होताना दिसत आहेत। ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ उज्ज्वल निकम काल बोलताना म्हणाले की शिवसेना नेमकं कोणाची हा वाद महाराष्ट्राच्या जनतेत अजूनही सुरू आहे। शिवसेनेचा वारस हक्काचा विचार केला तर बाळासाहेबांनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख व्हायला पाहिजे होते। मात्र ते एकनाथ शिंदे झाले आणि संविधानाचे तेच मत आहे। संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार पक्षबदल बंदीअंतर्गत कायद्यानुसार सगळे आमदार निलंबित किंवा अपात्र व्हायला पाहिजे होते, मात्र सगळे पात्र ठरले। मात्र आता उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल केल्यामुळे ही याचिका जर पास झाली तर एकनाथ शिंदेसह समर्थक आमदार निलंबित केले जाईल। त्यामुळे एकनाथ शिंदेना धक्का नक्कीच बसेल। मित्रांनो, आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल, 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण पाहायला आपल्याला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।